मनसे शिवसेना युतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवणार. पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर. पुणे कोंढवा खुर्द. माझ्या कामावर विश्वास असून गेल्या 15 वर्षापासून जनतेची सेवा करत आलो असून जनता ही सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेवर मनसे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे मत पुणे शहर मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी व्यक्त केले. कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19 पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. मनसे शिवसेना पक्षाची युती झाल्याने मनसेचे पुणे शहर अध्यक्ष कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19चे मनसेचे अधिकृत उमेदवार साईनाथ संभाजी बाबर तसेच माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांचे चिरंजीव प्रसाद महादेव बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज कोंढवा खुर्दचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन दाखल केला. शिवसेनेच्या वतीने दुचाकी रॅली कोंढवा भागात उमेदवार प्रसाद बाबर यांनी काढली, तर पुणे शहर मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पदयात्रा काढून जनतेचे आशीर्वाद घेऊन अर्ज भरला. कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19च्या सर्वांगीण विकासासाठी मनसे आणि शिवसेना कायम कटिबद्ध असणार असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न कसे सुटतील याला माझे पहिले प्राधान्य असेल. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून यापुढील काळात जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असून जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून जनतेची सेवा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावी. नगरसेवक म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून काम करेन, असे मत पुणे शहर मनसे अध्यक्ष उमेदवार साईनाथ संभाजी बाबर यांनी पुणे लोकन्याय न्यूज 24 तासची बोलताना सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पैलवान श्री प्रसाद बाबर यांनी सांगितले की आम्ही कायम जनतेची सेवा करत आलो असून माझे वडील माननीय आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी उमेदवारी अर्ज भरत आहे. जनतेच्या विकासासाठी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हे दोन्ही भाऊ एकत्र आले. मी प्रसाद बाबर कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19च्या सर्वांगीण विकासासाठी भाऊ एकत्रित आलो आहोत. त्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या सेवेसाठी पुणे मनपात काम करण्याची संधी देऊन निवडून द्यावे. पुणे लोकन्याय न्यूज 24 ताससाठी संदीप टोके.